तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं काही सराव प्रश्नपत्रिका आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्र, समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर याच्यामध्ये इतिहास जो आहे तुमचा, इतिहास असणार आहे 12 गुणांचा आणि भूगोल जो आहे तो आहे त्याच्यात 8 गुणांचा. इतिहास, नागरिकशास्त्र 12 आणि भूगोल हा जो विषय आहे तर तो 8 गुणांचा. अशी एकत्रित 20 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका असेल. तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे हे प्रश्न तर तुम्ही करायचेच आहेत आणि यासारखे पुस्तकातले इतर जे प्रश्न आहेत तर त्याची तयारी चांगली केली तर या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. त्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तरं तर शोधाच आधी. इतर जे प्रश्न आहेत यासारख्या पुस्तकामध्ये जसे की रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा किंवा तयार होणारे प्रश्न. तर यासारख्या प्रश्नांची तयारी करा. तुम्हाला याचा उपयोग होईल. पूर्णपणे सराव म्हणून याचा उपयोग करा. जशीच्या तशी शाळेची प्रश्नपत्रिका असा उद्देश नाहीये याचा. तुमचा सराव व्हावा हा या प्रश्नपत्रिकेचा उद्देश आहे. ओके. इतिहासामध्ये प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे. प्रत्येक उत्तरासाठी 3 पर्याय दिलेले आहेत. तर त्यातला योग्य पर्याय निवडायचा. खान अब्दुल गफार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर त्याच्यामध्ये 3 पर्याय आहेत. खुदा ई खिदमतगार, लाल सेना, फॉरवर्ड ब्लॉक. हे 3 पर्याय आहेत. यातला योग्य पर्याय निवडा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. कोणती गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली? त्यासाठी हे 3 पर्याय आहेत. इंडिया हाऊस, मित्रमेळा, तुफान सेना. तर ह्यातला योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये 2 गट आहेत. एक अ गट आहे आणि दुसरा ब गट आहे. तर अ गटामध्ये आझाद दस्ता, फॉरवर्ड ब्लॉक हे अ गटात आहे. तर ब गटात आहे सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, भाई कोतवाल. तर योग्य पर्यायाचं याचं जे उत्तर आहे त्याचा पर्याय इथे समोर लिहायचा. याचा इथे समोर. त्याच्यानंतर पुढे एका वाक्यात उत्तरे लिहा. जसं मी सांगितलं ही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे सगळे प्रश्न करा. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कुणी लिहिला? त्यांचं नाव लिहायचं आहे. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? हे तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कारण द्यायचं आहे त्याचं. इथं सुद्धा जे दोन्ही आहेत ते दोन्हीच्या दोन्ही करा. चंद्रसिंह ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. त्याचं कारण काय? प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. त्याचं कारण काय? तेही लिहायचंय. तर इतिहासाचे हे प्रश्न झाले. तर हे प्रश्न तुम्ही पाठ्यपुस्तकांमधून शोधा. शोधताना तुम्हाला इतर प्रश्नांची सुद्धा माहिती होईल. त्यामुळे सराव प्रश्नपत्रिकेचा योग्य उपयोग करा. नागरिकशास्त्र. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आता नागरिकशास्त्र विभाग सुरू होतो. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा. आता इथं सुद्धा 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर इथे बघा प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री का सरन्यायाधीश यापैकी योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं. ओके. तर त्याच्या पुढचं आहे सध्या आपल्या देशात किती उच्च न्यायालय आहे त्यासाठी पण 4 पर्याय आहेत. 1, 2, 3, 4 त्याच्यामध्ये पहिला आहे 15, 24, 28 का 30 तर त्यातला योग्य पर्याय निवडायचा. परत पुढे एका वाक्यात उत्तर लिहा. त्यावर आधारित प्रश्न आहे. पहिला आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? दुसरा प्रश्न आहे त्यातला भारतीय कायदा पद्धतीच्या 2 शाखा कोणत्या? ते तिथे सांगायचं आहे. एका वाक्यात उत्तर द्या. त्याच्यानंतर पुढे भूगोल विभागामध्ये जसं मी सांगितलं भूगोलामध्ये एकूण 8 गुण आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला पहिला वनांसाठी राखून ठेवलेली भूमी म्हणजे 3 पर्याय आहेत. गवताळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश का वनक्षेत्र. तर त्यातलं योग्य उत्तर निवडायचं आणि विधान पूर्ण करायचं. त्याच्यानंतर पुढे हा लघु उद्योग आहे कुठला? 3 पर्याय आहेत. साखर उद्योग, पुस्तक बांधणी का रेशमी उद्योग. कुठला यापैकी लघु उद्योग आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे विधाने सत्य की असत्य ते त्याच्या पुढे लिहायचं. विधान व्यवस्थित वाचायचं आणि ते सत्य की असत्य ते ठरवायचं. ओके. त्याच्यामध्ये पहिला आहे साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते.
हे सत्य की असत्य ते पुढे लिहायचं. त्याच्यानंतर पुढे उद्योगाचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यांसाठी अनिवार्य आहे. तर विधान वाचा आणि ती सत्य की असत्य ते त्याच्या समोर लिहा. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये स्थलांतर म्हणजे काय? त्याच्यानंतर पुढे इथला जो आहे गायरान म्हणजे काय? त्याच्यानंतर कारखाना म्हणजे काय? त्याच्या व्याख्या द्यायच्या. प्रश्न क्रमांक 5 आहे भौगोलिक कारण द्यायचे. शेती जमिनीच्या नोंदी प्रमाणेच बिगर शेत जमीन मालमत्तेची नोंदणीही केली जाते. त्याचं कारण काय? त्यानंतर कार्यकारी लोकसंख्या गट महत्वाचा असतो. तर अशा प्रकारे इथं तुमची इतिहास आणि भूगोल मिळून सामाजिक शास्त्र जो विषय आहे इतिहास आणि भूगोल इतिहास 12 आणि भूगोल 8 तर त्याची एकूण जस्ट म्हणजे 8 तर 20 गुणांची प्रश्नपत्रिका इथे पूर्ण होते. तर इतर विषयाच्या सुद्धा 8वीच्या आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तसेच गणिताचे सराव संच वगैरे जे आहेत तर ते सुद्धा आपण बनवलेले आहेत. त्याची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ते बघू शकता. ओके. थँक्यू.